काही आठवड्यांपासून किंवा महिन्यांपासून जी चर्चा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की काय, या चर्चेला पूर्णविराम मिळालाय असं आपण म्हणू शकतो. कसं पाहता आपण या विधानाकडे? मुळात हा विषय जो आहे तो पक्षाच्या अतिवरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर चर्चा करण्याचा किंवा मांडण्याचा विषय आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा तो विषयच नाही. या बाबतीमध्ये पक्षाचे अध्यक्ष अजितदादा, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब हेच अधिकृतपणे बोलू शकतील. परंतु यापूर्वी आमच्या प्रमुखांनी, पक्षप्रमुखांनी जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे अशा पद्धतीचा कुठलाच प्रस्ताव जो आहे तो पार्टीच्या स्तरावर चर्चेला नव्हता, यापूर्वी आलेला नव्हता. या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या माध्यमांमधूनच केल्या जात होत्या आणि त्या संदर्भातली चर्चा होण्याकरताची जी स्टेटमेंट दिली गेली होती ती पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या स्तरावरच दिली गेलेली होती. आमच्याकडून तशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट जे आहे ते कुठेही ठीक. उमेशजी, तुम्ही आमच्याबरोबर असेच फोन लाईनवर उपस्थित राहा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे सुद्धा आपल्या सोबत आहेत. अंकुशराव, ज्या प्रकारची चर्चा सुरू होती त्यांना पूर्णविराम मिळाला असं म्हणू शकतो. शरद पवारांची ही जी दोन प्रमुख विधानं आहेत, गांधी, नेहरू, फुले, शाहू आंबेडकरांचा विचार आणि संधिसाधूपणा करणाऱ्यांबरोबर सोबत जाऊ शकत नाही, भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, एक प्रकारे चर्चेचा धुरळा खाली बसवण्याचा प्रयत्न म्हणून बघता येईल याकडे? निश्चितच. आपण एक लक्षात घ्या, पवार साहेबांची पहिल्यापासून भूमिका स्पष्ट आहे की आम्ही कदापि भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. अर्थात ते सांगत असताना जे कोणी भारतीय जनता पक्षाबरोबर गेले त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही, कारण यानं त्या मार्गाने भाजपकडे जाणारी मंडळी खूप आहेत, ती ऑलरेडी गेलेली आहे. त्याच्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र येणार वगैरे अशा चर्चा गेली काही दिवस माध्यमामधून होत्या, पण आमच्या पक्षामध्ये मात्र त्याच्या संदर्भात कुठेही चर्चा वगैरे नव्हती. आणि पवार साहेबांनी सुरुवातीपासून सांगत आलेले आहेत की आम्ही कधीही कोणत्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. आज तर त्यांनी या ठिकाणी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या मेळाव्यात स्पष्ट सांगितलं. त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा इतर कोणत्या निवडणुका असतील त्या आम्ही स्वतःच्या बळावरती किंवा महाविकास आघाडी म्हणून लढवू. भारतीय जनता पक्षाची किंवा भारतीय जनता पक्षाची. अंकुशजी, आज चिंचवडमध्ये शरद पवार बोलत होते. महापालिका निवडणुकांचा संदर्भ या सगळ्याला होता, तुम्ही सुद्धा आता त्याचा उल्लेख केलात. हा फक्त महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतं हे विधान पाहायचंय की पूर्ण राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर सुद्धा हे लागू होणार आहे? आता सध्या तरी कोणत्याच निवडणुका नाही, लोकसभा नाही, विधानसभा नाही, आणि आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मध्यंतरी जी काही विधान परिस्थिती माध्यमांमधून दोन्ही काँग्रेसच्या बाबतीमध्ये केली होती ती स्पष्ट व्हावी यासाठी साहेबांनी आज ते जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे आगामी काळामध्ये ज्या वेळेला काही निवडणुका होतील आणि ज्या वेळेला राष्ट्रीय पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती भारतीय जनता पक्षाबरोबर आमचा कदापि संबंध राहणार नाही हे पवार साहेबांनी सांगितल्यानंतर आता आणखी काही स्पष्ट करावं असं मला वाटत नाही. ठीक आहे. उमेश पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. उमेशजी, आपण या विधानाकडे कसं बघता? विशेषतः भाजपसोबत जाणाऱ्यांबाबत शरद पवारांनी जे विधान केलंय, भाजपसोबत गेले या कारणावरून सोबत घेऊ शकत नाही असं शरद पवारांनी म्हटलंय. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या संदर्भानं आमच्यासारख्यांनी काही बोलावं अशी आमची काही पात्रता नाही. तरी पण मी आता जवळपास 20 वर्ष झालं पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करतोय स्थापनेपासून. अंकुशांना तर खूप जुने साहेबांचे सहकारी आहेत. आपल्या अंकुशांना आठवत असेल आणि आपल्या सगळ्यालाच आठवत असेल की 2014 साली भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय त्यावेळेला घेण्यात आलेला होता. त्यावेळेला भाजपचं सरकार येण्याच्या करता किंवा आलेल्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेऊन जातीयवादी शक्तीबरोबर हात मिळवणे आपण यापूर्वीच केलेली होती आणि भारतीय जनता पार्टीला अस्पृश्य समजण्याच्या संदर्भामध्ये पुरोगामी पक्षांनी यापूर्वी कधीच त्या संदर्भात फाटा दिलेला आहे. जॉर्ज फर्नांडिस सारख्या ज्येष्ठ समाजवादी नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेलं आहे. ममता बॅनर्जी असतील, चंद्रबाबू नायडू असतील, अनेक फारुख अब्दुल्ला असतील, मायावती असतील, असे अनेक जे पुरोगामी विचाराचे नेते त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा एनडीए मध्ये सहभागी होऊन त्यांच्याबरोबर नितीश कुमार आजच्या काळात मुख्यमंत्री आहेत भाजपच्या पाठिंब्यावर. ही सगळी काही जातीवादी माणसं आहेत.
हे ठीक आहे, सगळे ही जे सगळी आहेत, जातीयवादी माणसं आहेत का असा तुम्ही संदर्भ दिलाय आणि बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयाचा सुद्धा तुम्ही उल्लेख केलेला आहे. उमेशजी धन्यवाद आपण दिलेल्या या